नमस्कार बाळांनो, कॅप राऊंड 4 ची अलॉटमेंट झाली आणि ऑफिशियली हा शेवटचा राऊंड होता. आता त्याच्यानंतर पुढे प्रोसेस काय असणार किंवा कॅप राऊंड 4 मध्ये अलॉटमेंट झाले किंवा काही जणांची नाही झाली असेल त्यांच्यासाठी आता काय करता येत आहे. काही जणांना वाटतं की अजून 5वा राऊंड होणार किंवा असं पण वाटायला लागलंय की सर एवढ्या वेळा डेट पुढे पुढे गेलेत, मग आमच्यासाठी राऊंड पण वाढतील. म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. सो फर्स्ट क्लिअर की 4th राऊंड ऑफिशियली शेवटचा राऊंड होता. कुठल्याही पद्धतीनं या 4th राऊंड नंतर 5वा 6वा राऊंड असं काही होत नाही. जे राऊंड दिलेले असतात सुरुवातीपासूनच तेवढेच राऊंड होतात. हा, या वर्षी उलट एक राऊंड वाढला. मागच्या वर्षीपर्यंत 3च राऊंड व्हायचे, या वर्षी 4था राऊंड आलेला आहे. आता तुम्हाला 4th राऊंडच्या अलॉटमेंट मध्ये पहिलं ऑप्शन काय, समजा नो अलॉटमेंट असेल म्हणजे तुमची अलॉटमेंटच झालेली नसेल 4th राऊंड, मग तुमचं पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला किंवा तिसऱ्या राऊंडला जे काय अलॉटमेंट झाले ती अलॉटमेंट आयाशी राहिली. तुम्ही पुढच्या 3-1 दिवसांमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचंय ज्या कॉलेजमध्ये मिळालं होतं. काही जणांचं असंही म्हणणं असतं याच्यावरती, सर आमची 4ही राऊंडला अलॉटमेंट झाली, तर मी क्लिअर सांगेन की त्यांनी चूक केले फॉर्म भरतेवेळी. कारण सीट अजूनही खूप शिल्लक आहेत, हजारांमध्ये आहेत, 1-2 नाही हजारांमध्ये सीट शिल्लक आहेत. भले ब्रँच मागं पुढे असेल, तुम्ही म्हणाल मला सीएसच पाहिजे होतं सर. आता मी सीएस मिळत नसेल तर काय करायला पाहिजे ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलाय, तो बघून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला 4ही राऊंडला मिळालं नसेल तर चूक होती, आता ती मान्य करावी लागेल आणि ते करून आता स्पॉट राऊंड साठी थांबावं लागेल. आणि महत्वाचं म्हणजे नुसतं स्पॉट राऊंड साठी थांबवू नका. तुम्ही त्या कॉलेजांना कॉन्टॅक्ट करा 3-1 दिवसानंतर की बाबा तुमच्या कॉलेजमध्ये सीट किती शिल्लक राहिलेत, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजांना अप्लाय करावं लागेल. ऑनलाईनचं ऍप्लिकेशन पण दिले, पहिला आता ऑनलाईन करून घ्या. काही जणांचं म्हणणं आहे की ते ऑप्शन फॉर्म सबमिट होत नाही. तो सबमिट का होत नाहीये माहितीये का, कारण 4th राऊंड जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तो सबमिट होणार नाही. आता पुढच्या 3 दिवसांमध्ये ऍडमिशन घेतील, काही ठिकाणी सीट मोकळ्या राहिल्या असतील, काही विद्यार्थी ऍडमिशन कॅन्सल करतील. मग ह्या राहिलेल्या सीट्स जातात तुमच्या स्पॉटसाठी, म्हणजे अगेन्स्ट कॅप आपण ज्याला म्हणतोय. ठीक आहे, मग ज्यांच्या 4ही राऊंडला मिळालेलं नाही त्यांनी अगेन्स्ट कॅप म्हणजे स्पॉट राऊंडला चला. तिथं स्कॉलरशिप मिळणार की नाही मिळणार त्याच्यासाठी व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेला आहे, तो बघून घ्या. ओके, मग तुमची 4ही राऊंडला न झालेल्यांसाठी दिला, 4th राऊंडला झालं नाही पण अगोदर कुठल्याही राऊंडला झाले त्यांनी जाऊन ऍडमिशन घ्या. ठीक आहे, हे झालं. आता समजा 4th राऊंडला अलॉटमेंट झाले म्हणजे तुम्हाला आता एखादं कॉलेज अलॉट झाले, तर त्यांच्यासाठी ऑप्शन काय, तो पहिला ऑटो फ्रीजच झाला. कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला आता मिळालेलं जुनं जे कॉलेज आहे, समजा फर्स्ट सेकंड थर्ड राऊंडला जे मिळालं होतं आणि ते तुम्ही पुढे ढकलत आला असाल आणि तुम्हाला आता 4th ला अलॉट झालंय, तर ते जुनं सगळं मिळालेले कॉलेज कॅन्सल झालं आणि आता तुम्हाला जे मिळाले ते ऑटो फ्रीज झालेलं आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणाल ऑटो फ्रीज का झालं, ऑटो फ्रीज झालं म्हणजे काय, मागच्या राऊंडच्या मिळालेलं कॉलेज जातच ना पुढच्या राऊंडला मिळाल्यानंतर, मग ते गेलं. ऑटो फ्रीज होण्याचं कारण काय, कारण आता पुढचे राऊंडच नाही आहेत. पहिल्या राऊंडला कसं होतं, पहिला ऑप्शन कंपल्सरी, दुसऱ्या राऊंडला 3, तिसऱ्या राऊंडला 6. मग आता तुम्हाला काय ऑप्शन नाहीये, पुढचा राऊंड होणारच नाही. म्हणजे जे मिळालंय ते ऑटो फ्रीज सारखंच आहे. आता तुम्ही म्हणणार सर मी सीट एक्सेप्ट केली म्हणजे 4थ्या राऊंडला मिळाले, पुढचे 3 दिवस आहेत, कॉलेजमध्ये चला, डॉक्युमेंट्स ओरिजिनल घेऊन चला. आता बेटरमेंट हा ऑप्शन वगैरे नाही आहे, जाऊन ऍडमिशन करा, फी भरा. फी साठी आता समजा एक एज्युकेशन लोनला चाललाय, बरेच कॉलेजांनी अलाव केलेला आहे. काही भिकारचोट कॉलेजेस आहेत तिथं तुम्हाला जाऊन तिथं मेन जे इन्चार्ज असतील त्यांना भेटावं लागेल, पूर्ण फी भरा म्हणून सांगताय. तिथं जाऊन एक 10,000 भरा, एज्युकेशन लोनला जाणार आहे म्हणून सांगा. जे इन्चार्ज असतात कॉलेजचे त्यांनाच भेटा, आधी मध्ये कुठं भेटू नका, कारण आधी मध्ये तुम्हाला त्रास देतात. त्यांना सांगा एज्युकेशन लोन, मग कॉलेजमधलं लेटर मिळेल ते तुम्ही जाऊन बँकमध्ये जमा करणार आणि देन एज्युकेशन लोन मिळणार. एज्युकेशन लोन बद्दल बनवतो मी व्हिडिओ एक. ठीक आहे, सीट एक्सेप्ट केली. काही जणांचं अजूनही असं म्हणणं असतं की सर मला आतापर्यंत मिळालेली सीट किंवा ज्या मागच्या राऊंडला मिळाल्यात त्या सीट आम्हाला नकोच आहे. 4th राऊंडला म्हणा सर मिळालीच नाही, मागच्या 3 राऊंडची आम्हाला आवडत नव्हती म्हणून आम्ही ढकलत आलो, आम्ही घेणार नाही. समजा जर तुम्ही ही सीट घेतली नाही तर तुमच्याकडे पर्याय काय राहिला, स्पॉट राऊंडला जायला. मग स्पॉट राऊंडला गेल्यानंतर ओपन तुम्ही एसईबीसी वगैरे जर असाल तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची स्कॉलरशिप नाही, म्हणजे पूर्ण फी भरावी लागणार. परत 2.5 लाखांचा नियम, कास्ट म्हणजे कुठल्या बाकीच्या कास्ट राहतात, एससी साठी थोडाफार कमी. मग 2.5 लाखांच्या नियमांमध्ये तुम्हाला परत तुम्हाला स्कॉलरशिप मिळतील पण त्या खाली त्याच्या, मग त्याच्यावर ते
असेल तुमचा इन्कम तर मिळणार नाही, कारण जो 8 लाखांचा स्लॅब होता. मग मी म्हणतो ते विचार करण्यापेक्षा जी मिळालेली ती सीट कन्फर्म करा, फी भरून ऍडमिशन घ्या, स्पॉटला जाणार आहे जावा. तिथं जर सीट मिळाली तर हे ऍडमिशन कॅन्सल करा ना, 1,000 रुपये तर कट होणार आहेत, काय तोटा आहे. मग त्यामुळे मिळालेली सीट एक्सेप्ट करा. हा, तुम्हाला आता फोर्थला मिळालेलं असेल किंवा मागचे असेल ते ऍडमिशन घ्या. काही जणांचं म्हणणं आहे की मी स्पॉटलाच जाणार आहे, हे मी आता ही मिळालेली सीट घेतच नाही. जर मिळालेली सीट घेतला नाही आणि स्पॉटला सीट शिल्लक राहिल्या नाहीत जे तुम्हाला कॉलेज पाहिजे, मग म्हणजे ते हातातलं सोडून पळत्याच्या मागे लागतं म्हणतात ना, म्हण आहे ते करायला लागलाय. सीट घ्याना, नुकसान किती 1,000 रुपये होईल इथले. कारण जर तुम्ही रिस्क घेतला, मला मिळालेलं मी करणारच नाही, काय व्हायचंय ते होऊ दे, आणि मी स्पॉटला जातो. स्पॉटला कुठल्या सीट आहेत, ज्या सीट घेतल्याच नाहीत कुणी किंवा काही विद्यार्थ्यांनी सोडल्या, अशा सीट राहणार स्पॉटला. मग तिथं टेन्शन का वाढवून घेताय. तिथली समजा तुम्हाला जे कॉलेज पाहिजे किंवा ब्रँच पाहिजे त्याची सीटच नसली तर मग कशासाठी, मग मिळालेलं पण सोडू नका. आता जे मिळाले ना, सरकारच्या सगळ्या फॅसिलिटी, मुलींचं जे ट्युशन फीचं फ्री स्कीम ती मिळते, बाकीचे तुम्हाला सगळ्या स्कॉलरशिप मिळणार आहेत, ह्या सगळ्या सोडू नका. नाही घ्यायचं मान्य आहे, घेऊन ठेवा. 1,000 रुपयाचं नुकसान आहे, भले लास्ट राऊंड लास्ट डेच्या अगोदर तुम्ही कॅन्सल करा, ठीक आहे. आणि मग तुम्ही म्हणणार की काही जणांचे मेसेज पण पडले, सर आम्ही ड्रॉपच घेणार आहे. मी म्हणतो ड्रॉप घेणार आहे ना, घ्या, तुमची इच्छा आहे. मग मी ड्रॉप साठी एक व्हिडिओ बनवलेला बघा, 2 महिने ट्राय करा, अभ्यास जमतो की नाही. आता ते पण केलेलं नाही त्यांनी. मग आता रिस्क घेणारच आहे ना, एक 8-10 दिवस ऍडमिशन आहे असं ठेवा. काय मन बदललं तर, किंवा स्पॉटला तुम्हाला चांगलं मिळालंच नाही तर, मग त्यामुळे ती सीट घ्या. स्पॉटला हवं ते कॉलेज किंवा ब्रँच मिळायला लागले, बिंदास मिळालेलं ऍडमिशन कॅन्सल करा आणि स्पॉटला घेऊन टाका. तुम्हाला स्कॉलरशिप नको आहे, काही नको आहे, अशा गोष्टी आहेत ना, बिंदास घ्या. पैशांची काहीच अडचण नाही म्हणतात विद्यार्थी. हा, आता ते म्हणतात मॅनेजमेंट सीट. मी सांगतो की स्पॉट नंतर पण ऍडमिशन होतात, पण ते कुठल्या तरी सीट न भरणाऱ्या आणि त्या वेगळ्या पद्धतीने होतात. त्याचं ते नंतर बोलतो मी, आता नाही बोलत आहे. सो सिंपल, 5वा राऊंड वगैरे काय होणार नाहीये, हा लास्ट राऊंड होता. इथं ऍडमिशन घ्या, सगळ्या सरकारच्या सुविधा, फॅसिलिटीज, स्कॉलरशिप वगैरे जे काय ते मिळणार आहेत. स्पॉट राऊंडला गॅरंटी नाही, आणि स्पॉट राऊंडला पण ते प्रामाणिकपणे ऍडमिशन देणार आहेत का हे तर कुणाला माहित आहे. तिथं घोळ चालणार वेगळाच. मग त्याच्यापेक्षा सिंपल आहे, मिळालेलं घ्या, तरी पण स्पॉटला मिळतंय, मग त्यावेळी तुम्हाला फी नको वगैरे ते आहे ते, त्यामुळे सोडू नका. हे 4 राऊंडला मिळालं नसेल, आता तुम्हाला कॉलेज वाईज चेक करावं लागेल, कुठल्या कॉलेजच्या शिल्लक आहेत, काय होणार आहे, आणि मग तिथं परत फीचा वगैरे प्रश्न आलाय. सो समजलं, कन्क्लूड काय करतोय, कॅप राऊंड अलॉटमेंट झाली नाहीच कुणाची, 4 राऊंडला झालं नाही तर स्पॉटला चेक करा. ह्या राऊंडला झाली नाही, मागच्या राऊंडला झाल्यात, जाऊन कॉलेजला ऍडमिशन घ्या. समजा आता ऍडमिशन मिळालं 4थ्या राऊंडला, तर तुम्ही काय करा की मागच्या राऊंडची सीट गेली, 4थ्या राऊंडचं आहे ते ऍटो फ्रीज सारखंच आहे, म्हणजे तुम्हाला ते घ्यायचंच आहे. नाही घेतला तर स्पॉटला जाणारच, ठीक आहे. सीट ऍटो फ्रीज झाल्यासारखंच, कारण पुढचा राऊंड नाही. सीट एक्सेप्ट करा, नुकसान होणार नाहीये. स्पॉटला जायचंय, जाऊ शकताय. स्पॉटला मिळालं तर तुमचं जुनं कॉलेज सोडा, 1,000 रुपये कट होतील आणि घ्या. स्पॉटला नाही मिळालं आहे ही सीट राहील. समजतंय, सिंपल भाषेत सांगतोय. स्पॉट बद्दल व्हिडिओ बनवतो, पहिले हे 3 दिवस ऍडमिशन होत्यात, कारण नंतर मग काय काय गोष्टी असणार आहेत, काय गोष्टींवरती काम करावं लागेल, हे सगळं पाहून आपण बनवू. ठीक आहे, चला, थँक्यू.